तर खराच्या मस्जिदल्या ऑफिस बॉयनंच भांडाफोड केलेला या प्रकरणाचा आणि सीसीटीव्हीद्वारे खराचे व्हिडिओ मिळवलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड या क्षणाची आपण पाहतोय। कॅप्टन खरात प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी आली आहे। खराच्या मस्जिदला असलेला ऑफिस बॉय त्यानंच या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे आणि सीसीटीव्हीद्वारे खराचे जे व्हिडिओ आलेले ते त्यांना मिळवलेले आणि तिथल्या ज्या प्रॉपर्टी होत्या ऑफिसमध्ये हा ऑफिस बॉय काम करत होता। नीरज जाधव असं या ऑफिस बॉयचं नाव आहे। तर डिसेंबर 2025 मध्ये त्यानं खराच्या नकळत महिलांवरील कार्यालयामधून 58 बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले आणि नीरज जाधववर खरातला ब्लॅकमेल केल्याचा शिर्डी पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल आहे। तर खरातनं जाधव विरोधात खंडणी मागितल्याचा आरोप केलेला तर खराच्या मस्जिदला ऑफिस बॉय त्यानं हा सगळा भांडाफोड केलेला। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। योगेश, काय नेमकी ही सगळी उकल आहे? नीरज जाधव हा ऑफिस बॉय होता, त्याच्याकडे सगळं सीसीटीव्हीचं फुटेज आलेलं, नेमकं सगळं कसं घडत होतं? एकूणच एकदम विश्वासातला असा हा नीरज जाधव सतत खरातांच्या सोबत असे। खरातांना एका हाताला प्रॉब्लेम असल्यामुळे सर्व त्यांची कामं करण्यापासून तर ऑफिस उघडण्यापर्यंत बंद करण्यापर्यंत सगळी कामं हा नीरज जाधव करत असे। त्यामुळे नीरज जाधव हा त्यांचा खास व्यक्ती म्हणून होता। खरं तर नीरज जाधव हा एकदम गरीब कुटुंबातला एका झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आहे। मात्र याला दोन त्यांचे सहकारी म्हणजे आपण खरातांच्या कधी काळी रिअल इस्टेटमध्ये सहकारी असलेले राजेंद्र जासूद आणि दिनेश परब या दोघांनीही त्याला त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही जे आहे ते हस्तगत केले। त्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं सीसीटीव्ही काढायचे ते शिकवलं आणि त्यानंतर नीरज जाधव याने हे सगळे सीसीटीव्ही बाहेर काढून हे सगळे बाहेर आणले। खरं म्हणजे नीरज जाधवच्या विरोधामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल एका युवतीनं केलेला आहे। त्याने हे फोटो व्हायरल केल्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त सीसीटीव्ही बाहेर काढून एक प्रकारे विसल ब्लोअरची भूमिका त्याने बजावली असं म्हणता येईल। त्याच्या या व्हिडिओजमुळे एकूण एक खरातचं संपूर्ण रूप जे आहे ते समोर आलंय। त्यामुळे खरात हे स्वतः खरातने स्वतः हे सीसीटीव्ही आपल्या ऑफिसमध्ये लावलेले होते। याचा हे जे संपूर्ण व्हिडिओ आहेत हे त्याच्या ऑफिसमधलेच आहेत आणि सीसीटीव्हीचा पासवर्ड सुद्धा त्याच्याकडेच होता। मात्र तरीही नीरज जाधवने हुशारीने हे सगळे सीसीटीव्ही जे आहेत ते मिळवले आणि एकूणच सगळ्या जगासमोर याचं वास्तव समोर आणलेलं आहे। अगदी नीरज जाधव संदर्भात पुढे आणखी काही माहिती मिळतीये का योगेश? कारण शिर्डीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर आता जर गुन्हा दाखल आहे तर काय नेमकी त्याच्या संदर्भातली पुढे आणखी माहिती कळतीये? खरं म्हणजे शिर्डी आणि वावी पोलीस स्टेशन जे दोन्ही गुन्हे दाखल आहेत आणि त्याबरोबर नाशिकचा गुन्हा हे तिघही गुन्हे हे आता SIT कडे गेलेले आहेत। त्यामुळे फक्त SITच्या तेजस्विनी सातपुते या स्वतः याच्याकडे लक्ष देत आहेत आणि काही त्यांचे 2-3 सहकारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। त्यामुळे नीरज जाधव हा याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही सुरू आहे, त्याला शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान हे जासूद आणि दिनेश परब हे दोन्ही फरार आहेत। मात्र नीरज जाधव त्यांच्याकडे शरण येईल असं म्हटलं जात आहे, मात्र अजूनपर्यंत तसं झालेलं नाही। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ठीक, धन्यवाद योगेश। दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी जोडले जाऊ। आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।